किती 35 आहे ना. त्याला फोन करा ना साहेब तुम्ही. मी कशाला फोन करू? अरे आता होता इकडे इथे आहे म्हणून मला कळलं, म्हणून मी म्हटलं आहे का ते. तहसीलदार पण पाहिजेत ना. परत आम्ही तुम्हाला डॉक्युमेंट दिले होते त्याचे तुम्ही रिप्लाय नाही दिले. आमचे ऍग्रीमेंट झालेलं आम्ही घेतले. तुम्ही आम्हाला सांगा ना वरचे पैसे देतो. आम्ही काय तहसीलदार भरपूर वेळ दिला, पण तुम्ही आम्हाला रिप्लाय दिला नाही ना. तुम्ही एनओसी पण दिली आम्हाला. जाऊ दे, मी काय करायचं करा, तुम्ही कोर्टात जा, आमच्या विरुद्ध जा, काही करा. नाही पण तसं नाही ना, आम्ही तुम्हाला दिले ना. आमचं काय दिलं आम्ही इंटिमेशन तुम्हाला दिलं ना साहेब. आम्ही असं तुम्हाला नाही दिलं यातला भाग नाही आहे ना साहेब. समजून तर घ्या. बोलताय तुम्ही कोणाला बोलता तुम्ही? तुमच्या बिल्डरला बोलवा ना. तुमच्या बिल्डरला सांगा ना. तुम्ही आमचा दोष नाही ना साहेब त्याच्यात. आमचा दोष नाही ना. तुम्ही ज्याला लोन दिलं त्याला का नाही बोलवता? हो, तुम्ही एनएसएल दिली आम्हाला. तुम्ही कसं काय तुम्ही कोणाला लोन दिलाय साहेब? तुम्ही लोन कोणाला दिले? आम्ही प्रेमाने बोलतो. तुम्ही हडतूरची वार्ता करताय. तुम्ही हडतूरची वार्ता करताय. आम्ही हडतूरची वार्ता नाही करत आहे. आमचं काय म्हणणं, आमचे रक्ताचे पैसे आहेत ते तुम्ही त्या बिल्डरला दिले ना साहेब. आम्ही काय बोलायचं, तुम्ही त्याला बोलवा नाही ते नाही केला. आमचे महिन्याची पैसे आहेत त्या बिल्डरने आणि बँकेने सेटिंग करून पैसे खाले. आम्ही नाही केले. आम्ही 900 करोडच्या घोटाळा झाला म्हणून बँक बंद झालाय. आमचे पैसे आमचे रक्ताचे पैसे आहेत. आम्ही यांना 10 वेळा बोललो एक मीटिंग लावा, बिल्डरला बोलवतात का विचारा. आले बिल्डरने पैसे दिले गेले गपचूप. आमचे महिन्याचे पैसे आहेत तिथे. आम्ही पैसे दिले नसते तर तुम्हाला काय बोललो नसतं. नोटीस दिली ना. एक मिनिट आम्ही काय केलं, जेव्हा ते विकायला काढले त्यांची नोटीस आली आमच्याकडे. आम्ही ती नोटीस घेऊन बँकेत गेलो. बँकेला सांगितलं की साहेब अशी नोटीस आली आणि तुम्ही जे विकायला काढले ते खरं आहे का? हो, त्यांच्याकडून आम्हाला ते पैसे यायचे म्हणून आम्ही त्यांना विकायला ऑर्डर दिली. बरोबर आहे. एक लॉटचा लेटर काढलं, त्याच्यामध्ये 12 गाळा विकायला काढले. त्या 12 गाळाचे पैसे तुमच्याकडे आले का नाही हे तुम्ही चौकशी केली नाही. त्यानंतर तुम्ही परत दुसरी नोटीस काढली की एवढी गाळा अजून विका. तुम्ही नोटीस काढत गेले आणि लोक घेत गेले. का काढले नोटीस? अमाऊंट भरली अमाऊंट भरली त्यांच्याकडे पोहोचली नाही म्हणून त्यांनी दुसरी नोटीस काढली ना. आमच्याकडून कशी बोलतात त्यांना बिल्डर त्यांना लोन घेणारा दुसरा माणूस आहे. हे बघा हे आलेत ना लोन घेणारे, त्यांना बोलवा ना तुम्ही. आम्हाला घेणारा दुसरा माणूस बोलो हे आपले वकीलच आहेत. बोलायची पद्धत हो ना, बोलायचा पद्धत आहे का तुमची? तुम्ही तुम्ही आता विचारला तुम्हाला काय हो ठीक आहे. नाही ना, अरे बोला ना. म्हणजे काय एवढ्या वेळ आले ते प्रेमाने त्याचा आपण मान सांगा ना. प्रेमाने बोलतो तो. नाही अजून पण सांगते प्रेमानेच बोला. अजून पैसे पाहिजे देतो ना पैसे पाहिजे बँकेला. हो, तुम्ही कसे बोलले ते प्रेमाने तुम्हाला विचारलं पैसे तुला काय करायचं कर. हे काय पद्धत आहे? सामने बात करून आम्ही गरीब लोक आहे. मोठा घोटाळा केला आणि बँक डुबाली कशी काय? 900 करोड तुम्हाला केला नाही बघणार. हे त्याला घ्या ना आतमध्ये. ते खासदार शिंदे गटामध्ये गेले म्हणून आमचे रक्ताचे पैसे आहेत ते. 900चे घोटाळा कोणी केला साहेब? ते जमानतवर आहे. तो जमानतवर त्याला सोडलाय आणि आम्ही पैसे पैसे देऊन आम्ही गरीब लोक दुकानं घेतले. म्हणून घेतला ना साहेब आम्ही. तुम्ही एनओसी दिली नसेल घेतला असता का? लोकांच्या रक्ताचा पैसा सगळे गरीब. आम्ही काय कोणी सावकार नाही. एकदम छोटा माणूस आहे. चौकशी नाही, नोटीस काढता विकायचं काय? बँकेचे आले गेले, आले दिले गेले.
आमच्याशी एक बैठक लावा. आम्ही 10 वेळा बोला बिल्डरांनी आमची बैठक लावा. एकदा वरचे होऊन पैसे आम्ही देतो ना, आम्ही अजून पण पैसे आम्ही द्यायचे आहे. तयार आहे ना. आम्ही कोणी कुठे पळाले नाही ना साहेब. आम्ही कोणी मोठे पळाले सगळे दुकानवाले येतेच आहे. इन्होंने खुद बोला कि मैं कुछ नहीं किया. आम्ही यांना मेल करतोय. आम्ही यांच्या ऑफिसला जातो. ठीक आहे आम्ही तुम्हाला हे करतो. आम्ही हे देतो. हा? आता पण तुम्ही आले याच्या अगोदर या ना 2 दिवस अगोदर बैठा ना आमच्या बरोबर बिल्डरवर बसा काय आहे ते आम्ही सॉल्व्ह करू ना. अरे साहेब बोलतात 2 मिनिटं बोला तो बोलता नाही बोलायचं. काय होतं ते? हे सगळ्या गोष्टी बँकेत असताना काहीतरी आहे. तुम्ही पण माणूस आहात. पैसे मला भरायचे, मी भरायला तयार हे बघा, आहे. बँकेचा रिसिव्ह रिटर्न कॉपी. दिलेला आम्ही. बँकेचे पैसे बँकेत आम्ही फॉलोअप करतोय ना. हे follow नाही करत. बँकेचा सही शिक्का आम्ही पैसे द्यायला तयार आहे असं लिहिलंय, तरी घ्यायला तयार पाहिजे ना. पैसे घेतले पाहिजे ना त्यांनी. घ्यायला पण तयार नाही. आमच्याकडनं पैसे पण घेत नाही. सर आप इनसे पूछिए. मैंने सामने से बोल रहा था इनको नहीं. हाँ 15 दिन पहले मीटिंग अरेंज करने के लिए मैडम बोला तो नहीं हो पाया. फिर इनसे डायरेक्ट फोन पे बात पैसे भी नहीं ले रहे हैं, सील मारने आ रहे हैं. ऐसा थोड़ी ठीक आहे, हे पुढचा कायदा आम्ही बोलू, आम्ही पैसे द्यायला तयार आहे. वैसा कर. आमचे किती पैसे आमच्या दुकानाचे किती पैसे बाकी आहेत ते दाखवा ना आम्हाला. ते माहित नाही त्यांना. त्यांच्याकडे आयकर रिकॉर्ड बघा. या दुकानाचा 18 नंबरच्या दुकानाचा किती अमाऊंट आहे हा, विचारा. सील मारायला आलेत. हा, बोला.